तुमचं त्याच्याशिवाय तुम्हाला हे प्रेझेंट मिळूच शकत नाही. इट्स व्हेरी सिम्पल. तुमच्या त्या पास्ट मध्ये तुमचा प्रेझेंट होता आणि तुमच्या प्रेझेंट मध्ये तुमचा पास्ट आहे इन द फॉर्म ऑफ ॲट्रिब्यूट. आयदर वे दॅट इज वाय व्हेन यू एक्सटेक देयर इज नो फ्युचर. फ्युचर हे आपण काढलेलं आहे अननोइंग. पास्ट इज नोन, प्रेझेंट इज नोन, दॅट इज अननोन. दॅट ऑल वेदर इट एक्झिस्ट ऑर नॉट नोबडी नोज. बट इट इज like we can have a relationship between past and present. That is why this present is likely to become past and therefore we'll have a future. If in present past was present and if in past present was present, so when this present become past, the future will contain this present. And future is present in past, right? Future is present in present. Yes or no? Are you getting the things clear? हे आपल्या ज्योतिषाचं मुख्य याच्या भरोशावर आपण ठेवून राहील की तुमचा जो जन्म आहे हा तुमच्या तो जो इव्हेंट आहे हे जे कार्य घडलेलं आहे ते कार्य तुमच्या जोपर्यंत ते कार्य जिवंत राहील तोपर्यंत तुमच्या त्या कार्याचा प्रभाव तुमच्या सर्व ऍक्टिव्हिटीमध्ये दिसेल. आलं लक्षात? येस ऑर नो? डेफिनेटली. नाव व्हॉट आर दी फॅक्टर्स विच गव्हर्न युअर प्रेझेंट अँड युअर पास्ट? In general terms, there are many other factors, like depending on what are you looking at. But in astrology, we say that it is the five tattvas. An imbalance in these five tattvas will result some activity. See, now we are getting into what this is where we get into the principles. That is why the moment we say that Kundali is the instrument, anything we consider within Kundali should also be considered as instrument. It cannot be Karya, neither it can be Karan. म्हणजे कन्फ्युजन कुठे होतं की ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो म्हणजे then ग्रह becomes Karan. Don't take it that ग्रह is not Karan. ग्रह is the instrument through which we correlate this Karya. Karan is basically Tattva, Panchatattva. Another instrument is Bhav. Another instrument is your Sthan. Like, am I being appreciated this? Getting it clear? So that is why when people say that the grahas have the effect, म्हणजे तो इफेक्ट आहे म्हणजे तो पास झाला. मग तिथून चालू होतो मानवी जीवनावर ग्रहांचा परिणाम होतो का म्हणजे हा प्रश्न आला की तिथे क्वेश्चन मार्क. ग्रह इज इन्स्ट्रुमेंट कारण कुंडली यांची इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यात मग कुंडलीमध्ये जे जे काही मग तुम्ही आता त्याचं जे काही कुंडलीचाच अभ्यास करायचा तुम्हाला जे तुम्ही ज्यावेळेला हे शिकतात त्याचा अभ्यास कशाचा करतात उपकरणांचाच अभ्यास करतात. उपकरण हे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यावरून आपण कार्यकारण भाव करणार आहोत. हे डोंट फॉरगेट दॅट. त्याच्या अभ्यासामुळे काय होणार आहे की आपण जो इव्हेंट घडलेला आहे त्याची जे कारण आहेत ते शोधून काढून त्याच्या व्याधीचं किंवा त्याच्या प्रॉब्लेमचं किंवा त्याचं जे काही असेल त्याचं कारण शोधून त्याला बरोबर उपाय होणार. मग आता समजा त्याला लोन मिळत नसेल पैशाची चणचण असेल दिस इज अ प्रॉब्लेम. सो दिस बिकम्स अ कार्य. मग याच्याकरता आता लोन मिळत नाही पैसे लोन मिळत नाही म्हणण्यापेक्षा पैशाची चणचण आहे. तर पैशाची चणचण आहे असं म्हटल्यानंतर याचे कारण काय आहे परत तत्व यू डोंट डेव्हिएट. मग पैसा हे तत्व कुठल्या याच्यामध्ये येतं पंचतत्वामध्ये. पंचतत्वामध्ये तुमच्याकडे रिसोर्सफुलनेस इज बेसिकली गिवन टू अग्नी. अग्नितत्व. अग्नीचे रिप्रेझेंटेटिव्ह आपल्याकडे दोन आहेत
या दोघांचं मॅनिफेस्टेशन कशातून होणार आहे? या दोघांचं मॅनिफेस्टेशन भावातून होणार. मग त्याच्याकरता आपल्याकडे दोन भाव आपण ठेवले, अर्ध त्रिकोण तयार करून देतो. मग अर्ध त्रिकोण हा एक कुल झाला. मग त्या अर्ध त्रिकोणावर होणारे अत्याचार हे तुम्ही कुंडलीमध्ये बघा. मग त्याच्या इथून तुम्हाला पाहता की बा याला जीवनभर राहणार आहे की काही स्पॅन करतच राहणार. मग त्यावेळेच्या त्याच्या ऑपरेटिंग दशा, हे झालं नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट. दशा इज अनदर इन्स्ट्रुमेंट. दशा मीन्स व्हॉट इन लिटरल टर्म? दशा इज स्टेट. आपण आई नाही म्हणत काय दशा करून घेतली. दशा स्टेट 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 म्हणजे स्थिती ना. That is another instrument view. Sometimes people find it difficult to apply this instrument, so they, like in the morning session he was talking about Ashtakpada. So it is another kind of a tool which has been given. You don't require to get it. हे सगळं तुमच्या लक्षात नाही, हे apply करा. You will get it. So these are the tools which have been given. But everything in the chart becomes that tool. मग एका टूल वरून होत नाही, नुसते एका चार्टवरून होत नाही, कारण त्याला तुम्हाला सूक्ष्म अनालिसिस करायचं असतं. म्हणून वर्ग चार्ट ते टूलच झाले. मग काही वेळेला तुम्हाला संयोग करायचा असतो, काही वेळेला तुम्हाला वियोग करायचा असतो. मग आता आर्थिक चढचण असेल तर कसं काय करायचं हे आपण बघितलेलं आहे. आपल्या माहितीप्रमाणे अग्नितत्वाचा समजा तुमच्यावर काही परिणाम कमी जास्त झालेला असेल, त्याच्यामध्ये इम्बॅलन्स झालेला असेल तर तुम्हाला आर्थिक चटकण येऊ शकते. एखादा कवी असेल, एखादा समजा नाटककार असेल, काही साली विचारच नाही सुचून राहिल्या, काही नाटकच नाही लिहिता येतात, काही कविता असे काही ऍप्रिशिएबल कविता येऊन नाही राहिला, का करावं? Which particular tattva is getting attacked? Jalatattva. Lack of protective. मग तुमच्याकडे तो जलतत्वाचा त्रिकोण आहे, मोक्ष त्रिकोण इज बेसिकली जलतत्व. जलतत्वाचे तुमच्या राशी आहे, जलतत्वाचे तुमचे भाव आहे, जलतत्वाचे तुमचे ग्रह आहेत, हे तुमचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. त्याच्यावरून तुम्ही अनालिसिस करा. 4-8 कर्कवृश्चिक मीन. नाउ यू टॉक अबाउट एनीथिंग लाईक तो याच्याकरता येऊ शकतो की बाय आजकल बहुत ही मजा आ रहा जिंदा रहने में, मस्त साला सभी अच्छा हो रहा, ऐसा कुछ करो कि साला ये कंटिन्यू करे. See, people, astrology can be applied anyway. So it's not that only with problem people will approach. They want to maintain their status quo as it is. बस मेरे को कुछ नहीं होना यार, बस ये ऐसा ही रहे, सारी समस्या ना हो, बस ऐसा जितना जैसा हो ना मैं वैसे करूँ. So they are talking about sustenance. Who is the what is that tattva which sustains? अगेन जलतत्व इज सस्टेनन्स. त्याच्याशिवाय तुम्ही सस्टेनच नाही होऊ शकत. आलं लक्षात हाऊ थिंग्स मूव्ह. शेवटचं नाही राहू शकत. ते तुम्हाला सृष्टी करण्यात then it leads to that. That's a separate, like we like to get into Vaisheshik, then we like to get it into Nyaya, and then we like to get it into Sankhya. मग ते ईश्वराकडे जायचं नाही. सांख्य इज नॉट, सांख्यामध्ये ईश्वरच नाही. सांख्य फिलॉसॉफी इज ईश्वरलेस फिलॉसॉफी. So there are so many things, not necessarily that. We can, but things are clear to you or not? बेसिक प्रिन्सिपल ज्योतिषाचे कसे अप्लाय करायचे, आणि मग त्याच्यावरून हे इन्स्ट्रुमेंट आहे किंवा आरोग्य नाही झाला तर देर आर सो मेनी